काय झुंजार शेठ? कशाचं शेठ? पत्रकार पत्रकार श्री झुंजार खुसपुटे. काय खुसपुटे? अहो कसं पत्रकार म्हणायचं तुम्हाला? का असं का बोलताय? मग कसं बोलू सांगा? तुमच्या चॅनलवर एक तरी बातमी पुढची बातमी असते का? नसते. कसली ताकद लावताय दोघ जण मिळून? गोपाळ पलीकडची बातमी म्हणजे मला कळलं नाही काय म्हणायचंय. अहो पलीकडची बातमी म्हणजे आता तुम्ही विचार करा, तुम्ही ज्या बातम्या देताय का नाही ते गावकऱ्यांना आधीच माहिती असतात. बातमी कशी पाहिजे? पॉवरफुल, कोणाला कळायच्या आधीच आपल्याला कळली पाहिजे. तुमच्याकडनं एक्सक्लुझिव्हली बातमी बाहेर आली पाहिजे. आता बघा आपल्या गावात काय काय घडतंय त्याच्या बातम्या आल्या पाहिजेत, म्हणजे गावकरी कसे अलर्ट होतील. ते जरा संरक्षण काहीतरी आपल्याला मिळतंय तुमच्याकडनं असा विचार करतील. तुम्ही अशा बातम्या काढल्या पाहिजेत. म्हणजे बघा मान्य व्हिडिओग्राफर आत्महत्या केली, पण जामकर साहेब काय म्हणले? तो खून आहे. तिथं कुठला तरी आरोपी आला, त्यांनी पकडायचा प्रयत्न केला, त्याच्या जामकरच्या नखाचे ओरखडे त्याच्या मानेवर आहेत. असं काहीतरी ऐकलं का नाही आपण सगळं? हे तुमच्याकडनं आलं पाहिजे होतं. हे नाही येत ना. तुम्ही काय करा, त्या व्हिडिओग्राफरच्या घराच्या बाहेर असा दबा धरून बसा, म्हणजे तिथं तो आरोपी परत आला तर आपल्याला कळेल ना. आता तुम्हाला दाखवतो पत्रकारिता काय असते. झुंजारची पत्रकारिता म्हणजे तुफान आहे तुफान. हा नाही पण नक्की काय करणार आहे तुम्ही? जातो आणि त्या फोटोग्राफरच्या घरापाशी दिवस रात्र दबा धरून बसतो. हा, खाणं पिणं झोपणं सगळं तिथंच करतो का नाही बघा. काय बोलतो तू? काय बोलतोय? आता बोलायची नाही तर करायची वेळ आलेली आहे. चल रामिताब लावा ताकद. अमिताभ बारीक लक हे कुठे गेलं? एवढं झालं? अरे थोडस चिकन 65 तंदूर 2-4 बिअरच्या बाटल्या आणायच्या होत्या ना. आईला विसरलोच की, आत्ता घेऊन येतो. अरे अमिताभ जरा चिप्स पॅकेट घे. आई का? इथं काय गिळायला आलाय का बातमी करायला आलाय? हा बॉस तुम्हीच म्हणलं होतं की खाणं पिणं राहणं सगळं हितच आहे म्हणून घेऊन आलो. अरे इथं बातमी करायची बातमी. हा झुंजार पत्रकार काय चीज आहे ना, या सगळ्या जगाला दाखवून देतो. झुंजारची पत्रकारिता म्हणजे तुफान आहे तुफान. जगाला राहू द्या, गावाला दाखवून द्या. अरे अमिताभ ले पुढचं रान आणत नको जाऊ. जेवढं सांगेन तेवढंच करायचं. हा नाही तर असा काचकन गळावळीन आणि आता 5 कन वर घालवीन. तुझीच बातमी करेन उद्यापासून. सॉरी बॉस. नीट लक्ष दे. काय दिसतंय का रे? हा बॉस दिसलं. काय काय? आपल्या गावातलं काळं कुत्रं आहे का ना? धोका दिसतंय का अंतरात? कुत्र बघायला आलाय काय? कुत्र बघायला आलाय, कुत्र मांजर बघायला आलाय. बातमी करायची आणि ही बघतंय कुत्र मांजरी उंदर. सॉरी बॉस. लक्ष दे. बॉस उठा, बातमी करायची आहे ना, व्हायरल करायची आपली बातमी. होय व्हायरल करायची. ह्यालाच काय पडलं नाही, मी का माझा जीव घालवून घेऊ. मी बिझ
प्रत्येक बारीक सारीक गोष्ट तपासा, काहीही सुटलं नाही पाहिजे नजरेतून. शक्यतो काही नवीन पुरावा मिळतो का ते बघा. चला. हो साहेब. कोण आहे रे तू? तिकडे कसं काय आला? वो हमें पूछते हैं हमारा ठिकाना, वो हमें पूछते हैं हमारा ठिकाना. कैसे बताए उन्हें तूफानों की कोई राह नहीं होती. तुला माहिती आहे इकडे खून झालाय? कशाला आला इकडे? की तूच गेलायस खून? गंमत गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. साहेब सगळीकडे शोधलं, काहीच पुरावा हाती लागला नाही. ठीक आहे, चला. ऐक रे, तुम्हाला एक शेर ऐकवला ना, मतलब मजा आई. मुख्तसर जिंदगी के बड़े अजीब फसाने हैं, हमें तीर भी चलाने हैं और परिंदे भी बचाने हैं. बहुत खूब, बहुत खूब, बहुत खूब. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.